नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. सकाळी डोळे उघडताच बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवेत मातीचा दरवळलेला सुगंध, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा मंद आवाज. सगळं वातावरण अगदी प्रसन्न आणि मनाला शांत करणारं होतं. अशा सुंदर सकाळी घरात बसून राहण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून आम्ही ठरवलं की आज मुलांना घेऊन डेऱ्यात सत्संग ऐकायला जायचं. पावसाने धुऊन निघालेला परिसर, हिरवाईने नटलेली झाडं आणि सगळीकडे पसरलेली शांतता पाहून मन अगदी आनंदून गेलं. डेऱ्यात पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण आणखीनच सुंदर वाटलं. मोकळी हवा, ओलसर जमीन आणि निसर्गाचं अप्रतिम रूप पाहून मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. डेऱ्यात बसून सत्संग ऐकताना असं वाटत होतं की काही वेळासाठी सगळ्या चिंता आणि ताण दूर झाले आहेत. अशा ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळते. डेऱ्यात पोचल्यावर काही क्षण फक्त त्या वातावरणाचा आनंद घेत बसलो. कधीकधी शांतपणे निसर्गाकडे पाहण्यातही एक वेगळंच समाधान मिळतं. त्या क्षणी घड्याळाचीही आठवण राहत नाही. मुलांना मनमोकळेपणाने खेळताना पाहून खूप छान वाटलं. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही किती आनंद असतो हे आज पुन्हा जाणवलं. मातीसोबत खेळताना ते इतके रमले होते की वेळ कसा गेला ते त्यांनाही कळलं. आजकाल मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेत रमणारी मुलं जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त खेळतात तेव्हा त्यांचा आनंद काही वेगळाच असतो. मुलांसाठी आम्ही घरून खाऊ सोबत घेतला होता, पण मुलं म्हणजे मुलंच. खाऊ खाण्यापेक्षा त्यांना तिथल्या सुंदर वातावरणात खेळण्यातच जास्त मजा येत होती. त्यांनी खाण्याचे चमचे हातात घेतले आणि मातीसोबत वेगवेगळे खेळ सुरू केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि निरागस हसू पाहून आम्हालाही खूप छान वाटत होतं. आजकाल मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेत रमणारी मुलं जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त खेळतात तेव्हा त्यांचा आनंद काही वेगळाच असतो. यानंतर आम्ही जवळपास 1 तास सत्संग ऐकला. सत्संगातील विचार, भजन आणि शांत वातावरण यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. अशा काही क्षणांमुळं दैनंदिन जीवनातील धावपळ थोडी कमी झाल्यासारखी वाटते आणि मनाला नवीन उभारी मिळते. सत्संग संपल्यानंतर आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली. आजच्या स्वयंपाकात भाकरी, पोळ्या, वरण-भात, दोडक्याची भाजी आणि भेंडीची भाजी असा साधा पण स्वादिष्ट मेनू होता. स्वयंपाक करताना घरभर पसरलेला पदार्थांचा सुगंध आणि कुटुंबासाठी जेवण बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हळूहळू सर्वांची जेवणं आटोपली आणि शेवटी आम्ही निवांत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आयुष्याचा खरा आनंद दडलेला असतो. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंतचा हा माझा सुंदर, शांत आणि आनंदी प्रवास होता. घरी परतल्यावर पुन्हा रोजची कामं सुरू होती, पण सकाळी मिळालेली ती सकारात्मक ऊर्जा अजूनही मनात होती. त्यामुळे कामाचा थकवा जाणवत नव्हता. स्वयंपाक करताना घरभर पसरलेला पदार्थांचा सुगंध आणि बाहेरचं आल्हाददायक वातावरण यामुळे दिवस आणखी छान वाटत होता. साधं जेवण असलं तरी कुटुंबासोबत बसून खाण्याची मजा काही वेगळीच असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉगसोबत. धन्यवाद.